हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण? मजेत ना? आजच्या भागामध्ये आणखीन एक थोडासा वेगळा प्रकार आपण घेणार आहोत. तो म्हणजे कथाकथनम. म्हणजे गोष्ट सांगायची. साधी, सोपी, आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलीच गोष्ट, पण फक्त आपण संस्कृतमध्ये पाहणार आहोत. बघूया. कस्मिंश्चित् वने एकः शृगालः वसति. आता शृगाल शब्द आपल्याला प्राण्यांची जेव्हा आपण नावं घेतली तेव्हा आपण बघितलेला होता. शृगाल म्हणजे कोल्हा. कस्मिंश्चित् वने म्हणजे कोण्या एका वनामध्ये, कोण्या एका जंगलामध्ये, अरण्यामध्ये एक कोल्हा होता. एकस्मिन् दिने सः द्राक्षफललता पश्यति. एके दिवशी त्याने त्या जंगलामध्ये काय बघितलं? पाहतो किंवा पाहिलं. पश्यति पाहतो. काय? द्राक्ष फल लता. लता शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे वेल. द्राक्ष फल म्हणजे द्राक्षाच्या फळांची किंवा द्राक्षाच्या फळांचा वेल पाहतो. चिंतयति च आणि त्याच्या मनात असा विचार येतो की अहम अधुना बहुनी द्राक्षफलानी खादामी. अधुना शब्दाचा अर्थ आपल्याला गेलेला आहे. आता अहम म्हणजे मी बहुनी म्हणजे पुष्कळ, द्राक्षा फलानी खादामी, मी पुष्कळ द्राक्ष आता खातो. कारण त्यालाही भूक लागलेली होती किंवा द्राक्ष बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, म्हणून तो म्हणतो की मी आता पुष्कळ द्राक्ष खातो. किंतु केनापि प्रयत्नेन सः तानि न प्राप्नोति. पण तो गंमत अशी झाली की किंतु म्हणजे परंतु केनापि प्रयत्न, कितीही प्रयत्न त्यांनी केले तरी सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, परंतु कोणत्याही प्रयत्न केले तरीही सः तानि न प्राप्नोति, त्याला ती मिळत नाहीत. अंते सः कष्टेन वदति. आता मिळतच नाहीत, काही उड्या मारल्या, काही केलं तरी सुद्धा. अंते शेवटी सः कष्टेन वदति, तो दुःखाने म्हणतो एतानि द्राक्षफलानि अहम न इच्छामि. ही द्राक्ष मला आता नकोच आहे. आधीच पहा, आधी त्याला खूप हवी होती मनातून, पण आता काय म्हणतो ही द्राक्ष मला नकोच आहेत आता. कारण न तानी मधुराणी, ती निश्चितपणे गोड नाहीच आहेत, मग मला कशाला पाहिजे. एवं आता ही गोष्ट झाली. आपल्याकडे आपण मराठीमध्ये म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. त्याचाच सारांश या गोष्टीचा असा आहे की एवं वयमपि यदा वांछितं वस्तू न लभामहे. जेव्हा आपण आपल्याला इच्छिलेली, पाहिजे असलेली वस्तू जेव्हा आपल्याला मिळत नाही, तदा अहम वदामि, तेव्हा आपण म्हणतो न तद वस्तू उत्कृष्टम न वांछामि. ही काही वस्तू छानच नाही आहे, चांगलीच नाही, मला नको. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण आपल्या मनातली इच्छा तशी दाबून ठेवतो आणि म्हणतो छे, ही गोष्ट चांगलीच नाही. मग ही आपल्याकडे मराठीत जी म्हण आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट, त्याच्यावरून ही गोष्ट मी आपल्याला सांगितलेली आहे. आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणेच माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.